सर्व अभियोग्यताधारकांचे मनापासून स्वागत. PG9 अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022मध्ये जे आता निवड यादी लागली आहे, त्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एक टप्पा पूर्ण झाला आहे, तो विदाऊट इंटरव्ह्यूचा. तर मित्रांनो, आता पुढील टप्पा काय आहे, शिक्षक भरतीचं पुढील वाटचाल काय आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत दिनांक 29/2/2024 रोजी पवित्र पोर्टलवर नोटिफिकेशन आले आहे. प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाले आहे की पुढील वाटचालीबाबत, त्याचप्रमाणे जे काही भरतीची रूपरेषा आणि पुढील टप्पा काय आहे याविषयी सविस्तर माहिती यात दिली आहे. तर आपण पाहूयात मित्रांनो. संपूर्ण प्रसिद्धीपत्रक वाचून दाखवणार नाही, पण त्यातील ठळक मुद्दे काय आहेत ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, प्राधान्यक्रम भरण्याबाबत कोणतीच मर्यादा नव्हती. 200हून अधिकसुद्धा प्रेफरन्स भरलेले आहेत. प्राधान्यक्रम कसे भरायचे याची स्पष्ट सूचना प्रेफरन्स भरण्यापूर्वीच 5 फेब्रुवारी 2024 म्हणजे प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी दिलेले आहेत. त्यामुळे गुण, अर्हता यांचा मेळ घालूनच निवड यादी तयार झालेली आहे. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याबाबत शंका उपस्थित केलेल्या आहेत शिक्षक भरतीबाबत. त्याचा खुलासा यात दिलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, TET बाबत काय सांगितलं आहे. TET ही अर्थ परीक्षा आहे, ही सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे अर्हता परीक्षा सवलत घेतली की खुल्या जागेची पात्रता होत नाही. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने निर्णीत केली आहेच. तर नंतर शेवटचा पॉईंट, लवकरच रूपांतरण राऊंड, कन्व्हर्जन राऊंड बाबतची प्रक्रियासुद्धा काटेकोरपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मित्रांनो, सर्वात मोठा मुद्दा आपला जो काही व्हिडिओ बनवण्याचा आहे, तो लवकरच रूपांतर राऊंड, कन्व्हर्जन राऊंड बाबतची प्रक्रियासुद्धा काटेकोरपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मित्रांनो, कन्व्हर्शन राऊंड जो आहे रूपांतराचा 5,717 जागांचा जो आहे, सर्व भरती होऊन काही जागा रिक्त आहेत, ते उमेदवार उपलब्ध न झाल्याने असा राऊंड लवकरच पार पडणार आहे. मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की ही लवकरात लवकर, म्हणजे जे काही लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधीच हा पण राऊंड पूर्ण करण्यात येईल. तर मित्रांनो, शिक्षक भरती 2022मधील विदाऊट इंटरव्ह्यूच्या टोटल जागा या 16,000 होत्या. तर त्यापैकी 11,085 जागा या भरल्या गेल्या आहेत आतापर्यंत. तर या 16,000मधून 5,717 या जागा रिक्त राहिल्या आहेत. तर या रिक्त राहण्याचे कारण म्हणजे ते काही समांतर आरक्षण होतं, पण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. तर यामध्ये काही उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे या जागा शिल्लक राहिल्या आहेत. तर या पदांचा कन्व्हर्जन राऊंड, रूपांतर टप्पा हा 5,717 पदे लवकरच भरली जाणार आहेत. मित्रांनो, हा जो राऊंड होणार आहे, कन्व्हर्जन राऊंड, रूपांतर टप्पा, तर तो येत्या 10 दिवसाच्या आत भरला जाणार आहे. म्हणजे 10 मार्चपर्यंत कदाचित हा भरला जाऊ शकतो, असे पवित्र पोर्टलने प्रसिद्ध केलं आहे. लवकरात लवकर आपण भरणार आहोत, असे पवित्र पोर्टलद्वारे प्रसिद्धीपत्रक 29/2/2024 प्रसिद्धीपत्रकामध्ये जाहीर केलं आहे. तर मित्रांनो, यानंतर विथ इंटरव्ह्यू मुलाखतीसह पदे वरील रूपांतर भरती टप्पा पार पडल्यानंतर लगेच सुरू होणार आहे. मित्रांनो, जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे 5,717 पदांचा, हा टप्पा झाल्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूची जागा जे काही शाळा किंवा संस्थेवर आहेत, तर विथ इंटरव्ह्यूची जागा या पदी भरण्याचा टप्पा सुरू होणार आहे. लोकसभा आचारसंहितापूर्वी भरती सुरू होणार आहे. मित्रांनो, लोकसभेची काय आचारसंहिता लागणार आहे मार्चमध्ये, तर त्याच्या आधी हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सुरू होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी एकाच 10 मुलाखत प्रमाण आहे. एका जागेसाठी 10 उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे इंटरव्ह्यूसाठी, आणि एक उमेदवार 10 ठिकाणी मुलाखत देऊ शकतो. मित्रांनो, एक जागा जर असेल तर त्यासाठी 10 जणांना रिकमेंड केले जाणार आहे इंटरव्ह्यूसाठी, आणि जर एक उमेदवार असेल तर त्याला 10 संस्थेवर इंटरव्ह्यूसाठी रिकमेंड केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा विथ इंटरव्ह्यू, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा मित्रांनो, हे झाल्यानंतर कन्व्हर्जन राऊंड झाल्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू भरती पार पडल्यानंतर लगेच शिक्षक भरती टप्पा सुरू होणार आहे. मित्रांनो, आपण पाहिलंच की विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राऊंड सुरू होणार आहे, आणि यामध्ये नव्याने जाहिराती येणार आहेत. तर या जाहिरातीमध्ये या भरतीसाठी 2022चेच मेरिट ग्राह्य धरले जाणार आहे. मित्रांनो, ह्या जो काय नवीन फेज 2चा राऊंड सुरू होणार आहे, शिक्षक भरती फेज 2, तर यामध्ये या भरतीसाठी 2022चेच मेरिट ग्राह्य धरले जाणार आहे.
जोपर्यंत नव्याने टेट परीक्षा होत नाही तोपर्यंत 2022 भरतीचे मेरिटवरच निवड होणार आहे. मित्रांनो, जोपर्यंत नव्याने टेट परीक्षा घेतली जाणार नाही तोपर्यंत जी 2022चीच आपण टेट परीक्षा दिली आहे त्याच मार्काच्या कटऑफवर ही भरती होणार आहे. फेज 2चा टप्पा. त्यानंतर निश्चित यासाठी मेरिट कमी होणार आहे. मित्रांनो, हे ऑफकोर्स नक्कीच मेरिट हे कमीच होणार आहे. जे काही वेटिंगवर आहेत किंवा ज्यांना मार्क्स कमी आहेत तर यांचा यामध्ये समावेश होणार आहे. मित्रांनो, अजून एक सांगायचं राहिलं, विथ इंटरव्ह्यूसाठी ज्यांना 70 ते 80 मार्क्स आहेत अशा कमी मार्क्स असलेल्या उमेदवारांनासुद्धा रिकमेंड केले जाणार आहे. कारण एका जागेसाठी 10 म्हटलं तर 5,000 जागेसाठी 50,000 उमेदवारांना रिकमेंड केलं जाणार आहे. म्हणजे त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना काही मार्क्स आहेत त्यांनी खचून न जाता इंटरव्ह्यूची तयारी करावी. इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. अशांना बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कमी मार्क उमेदवारांना यात संधी मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, ज्यांना कमी मार्क आहेत तर अशा उमेदवारांनासुद्धा या भरतीमध्ये संधी मिळणार आहे. मला कमी मार्क आहेत, आता माझं भरतीतून संपुष्टात आले किंवा मी भरतीतून बाहेर पडलो असं गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला पुढच्या टप्प्यात नक्कीच तुमचा विचार केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने छोटीशी अपडेट होती शिक्षक भरती 2022च्या बाबतीत. त्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत जे काही नोटिफिकेशन होते ते आपण पाहिलं. तर मित्रांनो, असेच नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, इतर बांधवांनाही शेअर करा जेणेकरून इतरांचाही फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.